आजचा युवा एंटरप्रेन्योर जर फक्त लोकल मार्केटबद्दल विचार करत असेल तर तो आधीच मागे पडलेला आहे. कारण फ्युचर फक्त इंडियामध्ये विकणे इतकंच नाही तर इंडियामधून जगाला विकणे हे आहे. विचार करा, संपूर्ण जगामधील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये लोक इंडियन प्रोडक्ट्स विकत घेत आहेत. मग ते स्पाइसेस असो, राईस असो, ज्वेलरी असो, हँडीक्राफ्ट, गारमेंट किंवा इंजिनिअरिंग गुड्स असो. एका बाजूला डोमेस्टिक मार्केटमध्ये हेवी कॉम्पिटिशन, मार्जिन्स कमी, तर दुसऱ्या बाजूला एक्सपोर्टमध्ये त्याच प्रोडक्टवरती डॉलरमध्ये अर्निंग पॉसिबिलिटीज आहेत. भारत सरकारचं टार्गेट आहे $2 ट्रिलियन एक्सपोर्ट. याचा अर्थ आजच्या काळात सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्येच आहे. जर तुम्ही अजूनही विचार करत असाल की माझा प्रोडक्ट माझ्या शहरामध्ये विकला जावा, ते माझ्या बिझनेससाठी पुरेसं आहे, तर तुम्हाला माइंड शिफ्टची गरज आहे. जे चायनाने 40 वर्षापूर्वीच केलं आहे. प्रोडक्ट कोणताही असो, विकायचं सगळ्या जगाला. आणि अजूनही आपले लोक विचारत आहेत माझं प्रोडक्ट कोण घेईल. यातून बाहेर पडूया. तर मित्रांनो, तुम्हालाही तुमचं इंडियन प्रोडक्ट ग्लोबल मार्केटमध्ये विकायचं असेल तर कमेंट करा ग्लोबल इंडिया.